सावधान सावधान सावधान. शुभमंगल सावधान करून घ्यायच्या तयारीत जर असाल तर खरंच सावधान. गुजरात सरकार सारख्या महाराष्ट्रातही नवीन नियम लागू होण्याची शक्यता आहे. गुजरात सरकारने घेतलेल्या नवीन क्रांतिकारी निर्णयामुळे गुजरात राज्यातील सर्वच प्रेमी युगुलांसाठी एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. आतापर्यंत अनेक प्रेमी युगुल लग्नाच्या आणाभाका घेऊन घरच्यांच्या व नातेवाईकांच्या हातावर तुरी देऊन गुपचूपपणे लग्न करायचे. मात्र आता गुजरात सरकारने असा काही नियम आणला आहे ज्यामुळे पळून जाऊन लग्न करणे हे खूपच अवघड झाले आहे. सरकारच्या प्रस्तावानुसार लग्नासाठी अर्ज करताना केवळ दोघांची संमती पुरेशी राहणार नाही. अर्जासोबत एक औपचारिक घोषणापत्र द्यावे लागेल. यात संबंधित जोडप्यांनी आपल्या आई वडिलांना लग्नाबाबत माहिती दिल्याची नोंद करावी लागेल. तसेच अर्ज करताना पालकांची ओळख पटवणारी कागदपत्रे, कायमस्वरूपी पत्ता आणि संपर्क क्रमांक देणे हे बंधनकारक होणार आहे. सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून या माहितीची पडताळणी करून पालकांना अधिकृत सूचना पाठवली जाईल. नवीन प्रक्रियेनुसार लग्नासाठी अर्ज केल्यानंतर लगेचच प्रमाणपत्र मिळणार नाही. अर्जाच्या तारखेपासून 30 दिवसांचा प्रतीक्षा कालावधी ठेवण्यात येणार आहे. या दरम्यान सर्व कायदेशीर तपासण्या पूर्ण केल्या जातील. सरकारच्या मते या बदलामुळे फसवणूक, दबावाखाली केलेली लग्ने आणि अल्पवयीन विवाह रोखण्यास मदत होईल. 30 दिवसांच्या वेटिंग पिरियड मध्ये सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केली जाईल. अशा या कडक नियमांमुळे गुजरातमध्ये पळून जाऊन लग्न करणाऱ्या प्रेमी युगुलांना आळा बसेल असा सरकारचा दृढ विश्वास आहे. असेच नियम महाराष्ट्रातही लागू होईल का याकडे आता महाराष्ट्रातील सर्व प्रेमी युगुलांचं लक्ष लागले आहे. गुजरात सरकारने घेतलेल्या या नवीन निर्णयांमुळे गुजरातमधील प्रेमी युगुलांची तर मोठी अडचण झाली आहे. महाराष्ट्रातही गुजरात सारखाच लग्नाचा हा कडक नियम लागू झाल्यास पळून जाऊन लग्न करण्याचे अनेकांचे स्वप्न अधुरे राहण्याची शक्यता आहे. ऑस्कर न्यूज साठी रेणुका ढमाले सह अनिकेत.